Hello students, myself Kiran Jadhav. Today we have start the last topic of second chapter meiosis. First, in previous lecture we have seen that cell division. In cell division, two main steps: mitosis and meiosis. Now in mitosis, again two steps. One is karyokinesis and cytokinesis. Doesn't it? We have seen now in mitosis two steps. Karyo means nucleus division and cyto means cell. Cytokinesis means cell division. Now in karyokinesis, four steps we have seen. First, prophase. Second, metaphase. Third, anaphase. And last, fourth is telophase. Doesn't it? Now first, second and third, pro, meta and anaphase. Now the cell is like notch, doesn't it? And here remaining material again developing. This is chromatic fiber, nucleus. Last period we have seen here. Now this is attached. What happened? Prophase, metaphase, anaphase is ending in this stage and telophase is start means cytoplasm takes place here. आता इथे काय होणार आहे हे अजून ग्रॅज्युअली नोट होणारच आहे. इथे अशी खास पडत राहते आणि नंतर काय होतं? व्हॉट हॅपन? टू न्यू सेल्स अराइव हिअर नाव देअर लाईक दॅट. बट दिस हॅपनिंग इन ॲनिमल सेल. व्हॉट हॅपन इन प्लांट सेल? प्लांट सेलमध्ये काय होतं बघा. सपोज दिस इज अवर प्लांट सेल. तर प्लांट सेलमध्ये आता सायटोप्लाझम सारखं इथे जसं नॉच तयार झाली होती आणि मग सायटोप्लाझम वेगळे वेगळे झाले आणि नंतर ते डिटॅच झाले. इथे तसं होत नाही. इथे काय होतं ना, इथे सेल प्लेट तयार होते. ही काय प्लांट सेल आहे. प्लांट सेलमध्ये काय तयार होते? ही इथे सेल प्लेट तयार होते. सेल प्लेट आणि मग परत लाईक दॅट सपोज त्या टाईप इथे परत काय तयार होते? न्यू सेल डेव्हलप होते लाईक दॅट. न्यूक्लियोलस आणि ऑल काइंड्स ऑफ मटेरियल्स हिअर. दिस इज द mitosis. Yesterday we have seen that these types of cell plate arrive in plant cell and separate the new cells are arrive. Now mitosis. Today we are focused on point mitosis. What happen in mitosis? Where it takes place? Meiosis takes place only in germ cell. It is very important. Germ cell. Now in germ cell again two main steps. One is karyokinesis 1 and karyokinesis and karyokinesis 1 and cytokinesis 1. Actually meiosis two steps. One is meiosis 1 and meiosis 2. Now in meiosis 1, karyokinesis 1, cytokinesis 1, and in second step again to karyokinesis 2 and cytokinesis 2. meiosis टू स्टेप्स वरती होतं. एक होतं meiosis 1 आणि meiosis 2. सेम जसं मायटोसिसमध्ये कॅरियोकायनासिस आणि सायटोकायनासिस होतं, मग मिओसिस 1 मध्ये कॅरियोकायनासिस आणि सायटोकायनासिस हा 1 भाग होईल.
आणि मिओसिस 2 मध्ये अगेन कॅरिओकायनोसिस 2 आणि सायटोकायनेसिस 2 असे वेगवेगळे भाग होतील. आता परत अगेन कायरोकायनेसिसमध्ये आपण बघितलं होतं 4 स्टेप्स होतात. पहिली कुठली होती? प्रोफेज. सेकंड मेटाफेज. थर्ड ॲनाफेज. फोर्थ टिलोफेज. हे आपण काल बघितलेलंच होतं. आता आपण मिओसिस बघतोय. मिओसिस 2 स्टेप्सवर होतंय, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. मग मिओसिस 1 मध्ये प्रोफेज 1, प्रोफेज, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टिलोफेज 1 हे असे इकडे टेक्स प्लेस होईल. सेम इकडे हेच होणार आहेत, फक्त इथे प्रोफेज 2 होईल, इथे मेटाफेज 2 होईल, इथे ॲनाफेज 2 होईल आणि इथे टिलोफेज 2 होईल. तर आता आपल्याला आपला जो सिलेबस आहे 10चा, तर त्याच्यातल्या मिओसिसबद्दल आपण मोस्ट कॉन्सन्ट्रेशन आपलं प्रोफेज 1वरच राहणार आहे. आता ह्या प्रोफेज 1मध्ये 5 स्टेप्स होतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिली आहे लॅक्टोटीन, दुसरी आहे झायगोटीन, तिसरी आहे पॅचेटीन, PACHY पॅचेटीन, चौथी आहे डिप्लोटीन आणि लास्ट 5th आहे डायकायनेसिस. Now I talk again, listen carefully. First chirokinesis, 4th step takes place. Now in first step, prophase 1, this prophase 1 5 steps are very important. First is lactotin, zygotin, pachetine, diplotin and dikinesis. Now see one by one what happened now in this step by step. First लॅक्टोटीन काय होतं बघा. आता आपल्या लॅक्टोटीनमध्ये आता ही काय आपली सेल, ह्या सेलमध्ये काय आपलं हे न्यूक्लियर मेम्ब्रेन, धिस इज आवर न्यूक्लियस आणि हे काय आहेत आपले सेंट्रिओल्स आहे. आपण हे मागच्या वेळेस बघितलं होतं. आणि इथे हे काय आहेत आपले क्रोमोझोम्स आहेत. हे काय क्रोमोझोम्स आहेत. कसे काढू शकतो आपण इथे एनी टाइप्स. आता अगदी सुरुवातीला आपण बघितलं होतं बघा, क्रोमोझोम्सचे हे जे पॉईंट्स असतात यांना आपण काय म्हणतो? क्रोमॅटाइड म्हणतो. काय म्हणतो? क्रोमॅटाइड. हा जो मेन मधला पॉईंट असतो याला आपण काय म्हणतो? सेंट्रोमियर म्हणतो. डझंट इट? आता बघा हे लॅक्टोटीनमध्ये काय होतंय? लॅक्टोटीनमध्ये क्रोमोझोम स्टार्ट्स टू कंडेन्स. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे काय व्हायला लागले? स्टार्ट्स टू कंडेन्स. आता दुसरी जी आहे आपली स्टेप ती आहे झायगोटीन. झायगोटीनचा अर्थच मुळात होतो पिअरिंग. झायगोटीनमध्ये काय होतं? पिअरिंग होतं. कशा पद्धतीने बघा, लुक हिअर, दिस इज अवर सेल. डझंट इट? आता हे जे सेंट्रॉइड्स आहेत ह्या सेंट्रॉइड्सला काय होणार आहे? हे स्पिंडल फायबर जे आहेत हे काय होतात? असे थोडेसे स्प्रेड होतात, एकमेकांपासून काय जातात ते थोडे असे लांब जातात. आणि हे जे आहे आपलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे असं थोडंसं शॉर्टमध्ये होतं आणि स्पिंडल फायबर वाढत जातात. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत, लुक हिअर, बी केअरफुली, दिस इज वन क्रोमोझोम अँड दिस इज अनदर. बी केअरफुल हिअर. बघा आता झायगोचा अर्थ आत्ताच मी सांगितला पेअरिंग होते. इथं काय झाली? क्रोमोझोमची पेअरिंग झाली. आता क्रोमोझोमची पेअरिंग होताना हे बाय फिजिकली इक्वल दिसत आहेत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड होमोलॉगस क्रोमोझोम्स. यांना आपण काय म्हणणार आहोत? होमोलॉगस क्रोमोझोम.
chromosome. Why? Length, shape are equal. Number of genes, number of DNA are also equal. That's why it is called homologous chromosomes. आपण इथे नाव देऊन फिगरला समजा हे दोघं काय राहणार आहेत आपले सेंट्रिओल आहेत. इथे एक आहे, हा इथे एक आहे न्यूक्लिओलस. हे क्रोमोझोम्स आहेत. अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन हे जे आहे हे काय न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. आलं लक्षात. हे फोल्ड क्रोमोझोम आहेत. हे काय होते आधी काय झाले लॅप्टोटीनमध्ये काय झाले कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये झाले. नंतर हे काय झाले होमोलॉगस फॉर्ममध्ये आलेत. होमोलॉगसमध्ये म्हणजे काय होणार आहे यांचा शेप साईज इक्वल होते. नंबर ऑफ DNA, नंबर ऑफ जीन्स आर ऑल्सो सेम. दॅट्स वाय इट इज होमोलॉगस क्रोमोझोम. ही कोणती स्टेप्स आहे झायटोटिन. आता थर्ड जी स्टेप आहे ती आहे पॅचेटिन. पॅचेटिनमध्ये बघा काय होतं पॅचेटिनमध्ये ही आपली सेल. ह्या सेलमधले हे जे सेंट्रॉइल्स आहेत हे काय होणार आहेत अगेन टुवर्ड्स पोल साईड इलॉंगेटेड होतात. हे काय स्पिंडल फायबर. काल आपण हे मायटोसिसमध्ये बघितले होते. स्पिंडल फायबर आहे. ही आपली न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. आता हा न्यूक्लिओलस आहे. आता हे जे आहेत झायगोटिनमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत. आता ह्या क्रोमोझोम्सचं बघा इथे काय होणार आहे मी इथे तुम्हाला दाखवते. लाईक दॅट. बघा काय झालं लक्षात येते. हे जे सेकंड स्टेप आहे ह्या दोघांमध्ये हे जे दोन क्रोमोझोम्स आहे हे एक आहे पॅटर्नल क्रोमोझोम आहे आणि एक मॅटर्नल क्रोमोझोम आहे. म्हणजे एक वडिलांकडून येणारं आणि एक आईकडून येणारं ज्याला आपण म्हणतो पॅटर्नल अँड मॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत. आता ह्या दोघं क्रोमोझोम्सची इथं काय झालेली बघा हे काय झालेले आहेत दोघं ओव्हर क्रॉसिंग झालेले आहेत. डझंट इट पॅच दिस बोथ क्रोमोझोम्स आर कॉइल्ड. काय झालेत हे असे कॉइल्ड झालेत एकमेकांमध्ये कॉइल्ड होता. द मटेरियल इज ऑल्सो डिवाइड सेम बोथ ऑफ हिअर जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज प्रोड्यूस. काय झालेलं इथं पॅरेंटल अँड मॅटर्नल क्रोमोझोम्सचं इथं काय होतं डिवायडेशन होतं आणि हे काय करतात एकमेकांना ओव्हर क्रॉसिंग करतात. पॅचेटिनमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इथं काय होतं आहे दोघांमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आहे. आलं लक्षात. आणि आपली जी फोर्थ स्टेप आहे ही आहे आपली डिप्लोटीन. डिप्लोचा अर्थ होतो डबल. आता डिप्लोटीनमध्ये बघा काय होतं डिप्लोटीनमध्ये ही आपली सेलमध्ये आपण वरती बघा ह्या सेलमध्ये आपण हे न्यूक्लियर बघितलं होतं. तर आता हे काय होत जाणार आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे हे काय होणार आहे आता डिसअपियर होणार आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन काय होत जाईल डिसअपियर होणार आहे लक्षात घ्या. परत इथले हे जे आहेत सेंट्रिओल्स हे टुवर्ड्स फॉरवर्ड फ्रॉम पोल साईड आणि हे जे आहेत हे असे काय आहेत कोमॅटिक फायबर किंवा स्पिंडल फायबर ज्याला आपण म्हटलेलं आहे स्पिंडल फायबर. मग आता इथे काय होणार आहे बघा हे जे ओव्हर क्रॉसिंग झालेले जीन्स होते हे आता इथे आपल्याला अशा मिक्स याच्यामध्ये दिसेल. म्हणजे बघा कसे
डिप्लोटीन काय तयार झाले, स्पिंडल फायबर आहेत, हे दोघं सेंट्रिओल्स आहेत. आणि आता इथे आपल्याला काय आहे, हे कायझमा आहेत. यांना आपण काय म्हणणार आहोत, कायझमा म्हणणार आहोत दोघांना, CHIASMA कायझमा आहेत. आणि हे काय, क्रोमोझोम्स आहे, क्रोमोझोम्स. आता डायमीस 2 काय होतं बघा, डिप्लोटीनमध्ये. इन दिस डिप्लोटीन कॉम्प्लेक्स dissolve and homologous chromosomes of the bivalent separation except at the point of the crossover. या पद्धतीने हे जे होतं क्रॉस ओव्हर जे होतं, आता हे काय झालेले एकमेकांपासून काय झालेले सेपरेट झालेले आहेत. इन बोथ क्रोमोझोम्स मॅटर्नल अँड पॅटर्नल इन इन्फॉर्मेशन. दोघांमध्ये मॅटर्नल आणि पॅटर्नल काय दिसते आपल्याला, इन्फॉर्मेशन इथे दिसते. ही होती आपली चौथी स्टेप, जिला आपण म्हटलेलं आहे डिप्लोटीन. आणि लास्ट ही आपली स्टेप आहे, फिफ्थ स्टेप, डायकायनेसिस. आता डायकायनेसिसमध्ये काय होणार आहे बघा, ही सेल आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्ण चाललं गेलं, न्यूक्लिओलस चालला गेला. फक्त आता काय राहिलेले, दोन फॉर्ममध्ये राहिलेले आहेत, हे क्रोमोझोम्स आणि हे काय आहेत आपले न्यूक्लिओलस आहेत, जे कुठे आहेत अपोजिट साईड टुवर्ड्स द पोल. आणि हे काय आहेत आपले स्पिंडल फायबर, स्पिंडल फायबर. या पद्धतीने द लास्ट फेज, दिस इज लास्ट फेज. लास्ट फेजमध्ये काय होतं आहे, डायकायनेसिसमध्ये टर्मिनेशन ऑफ कायमेसिस काय होतं, हे जे आपण बघितले ते कायझमा, तर हे काय होतात इथे टर्मिनेट होतात. अशा पद्धतीने मिओसिस जे आहे हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. मी परत सांगते बघा, लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप. सेल डिव्हिजनचा मिओसिस जो पार्ट आहे हा 2 पार्टमध्ये होणार आहे, मिओसिस 1, मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये मग परत 4 स्टेप्स आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. इन प्रोफेज 5 स्टेप्स आर गिवन. फर्स्ट इज लॅप्टोटीन, सेकंड झायगोटीन, थर्ड पॅचेटीन, फोर्थ डिप्लोटीन अँड फिफ्थ वन डायकायनेसिस. आता फर्स्ट जो आहे, फर्स्टमध्ये आपण काय बघितलं इथे कंडेन्स्ड क्रोमोझोम्स. नाव सेकंडमध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्स आर डिराइव्ड. होमोलॉगसचं मिनिंग आपण बघितलं, शेप, साईज, फिजिकली आर इक्वल. थर्ड होतं आपलं पॅचेटीनमध्ये दोघांची काय होणार आहे, ओव्हर क्रॉसिंग होणार आहे. फोर्थ स्टेप्समध्ये डिप्लोटीनमध्ये डिप्लोचा अर्थच होतो 2 किंवा डबल होणं. मग आता या पद्धतीने स्पिंडल फायबर मोर इलॉंगेटेड होतं, टुवर्ड्स द अपोजिट साईड ऑफ पोल होतं. आणि इथे आपल्याला काय मिळतात, कायझमा मिळतात. आणि लास्ट जी आपली स्टेप्स आहे फिफ्थ स्टेप, जिला डायकायनेसिस म्हटलेलं आहे, तर डायकायनेसिसमध्ये स्पिंडल फायबर मोर इलॉंगेटेड होतात. आणि इथे आपल्याला हे जे 2 क्रोमोझोम्स आहेत हे आपल्याला या पद्धतीने मिळतात. ह्या पद्धतीने आपण इथे प्लांट आणि ॲनिमल दोघांमधलं सेपरेशन समजून घेतलं. आता आपण हे जे बघितलं हे ॲनिमलशी रिलेटेड होतं. स्पोर्स ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर बाय न्यूक्लियस, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. मिओसिसमध्ये काय होणार आहे, स्पोर फॉर्मेशन होणार आहे, आलं लक्षात. या पद्धतीने आता 2N जे म्हणजे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड ज्या आहेत, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे बघितल्या होत्या. परत मी तुम्हाला एकदा सांगते. मिओसिसमध्ये 4 डॉटर सेल्स तयार होतात. हाऊ मेनी डॉटर सेल्स, 4 डॉटर सेल. आता मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टिलोफेज 1 हे जे आहे हे सेम जे आपण लास्ट चॅप्टरला बघितलं होतं ना, त्याच पद्धतीने होणार आहे. लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलं होतं की मेटाफेजमध्ये इक्वेटरला क्रोमोझोम्स अटॅच होतात, ते ज्या पद्धतीने. थर्डमध्ये आपण बघितलं होतं की टुवर्ड्स द पोलला ॲनाफेजमध्ये ते जातात. आणि टिलोफेजमध्ये परत काय होतं, रिकन्स्ट्रक्शन होतं, परत न्यूक्लियस येतात आणि क्रोमॅटिक फायबर्स तयार होतात.
ही जी आहे नॉच ग्रॅज्युअली होते आणि हे दोघं एकमेकांपासून डिटॅच होतात. सेम याच पद्धतीने मेटाफेज प्रोफेज झाल्यानंतर मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टेलिफेज 1 इथे एक्सप्रेस होते. आपल्याला मिओसिसबद्दल एवढंच ह्या भागात समजून घ्यायचं आहे. नाव आपण आता इथे काय होतं आहे, ज्या डिप्लॉइड ज्याला आपण म्हणतो म्हणजे 2N ज्या सेल आहेत त्या 2N सेलपासून काय होणार आहेत, हॅप्लॉइड सेल तयार होणार आहेत. म्हणजे काय होतं बघा, इथे N अँड N आणि अगेन इट कन्वर्टेड इन टू N अँड हिअर इज ऑल्सो N अँड N. म्हणजे काय झालं आहे, एका डिप्लॉइड सेलपासून, डिप्लॉइड मीन्स डबल, हाऊ मेनी 4 हॅप्लॉइड सेल तयार झाले. याला आपण काय म्हणणार आहोत, हॅप्लॉइड, आणि याला आपण म्हणणार आहोत डिप्लॉइड. डिप्लॉइड मीन्स 2 क्रोमोझोम सेल अँड हिअर 1 मीन्स हॅप्लॉइड. या पद्धतीने आपण इथे सेल डिव्हिजन समजून घेतलेले आहे. पेज नंबर 20 वी हॅव गिवन वन activity experiment. You have read and understanding now. Some questions we have given. Use your brain power. What do you mean by diploid cell? आत्ताच मी एक्सप्लेन केलं. डिप्लॉइड सेल क्रोमोझोम नंबर इज डबल आर कॉल्ड ॲज डिप्लॉइड सेल, 2N ज्याला आपण म्हणतो. What do you mean by haploid cell? Cell with only one set chromosome is called haploid, means N. What do you mean by homologous chromosomes? शिकवताना मी एक्सप्लेन करत होती, होमोलॉगस म्हणजे बाय फिजिकली इक्वली, म्हणजे साईज, शेप, नंबर ऑफ DNA जीन्स आर इक्वल. दिस इज होमोलॉगस क्रोमोझोम्स. वेदर द गेम आर डिप्लॉइड where the gametes are diploid or haploid and why. 2 chromosomes are same in shape, types and genes are homologous. इथे आपण बघितलंय होमोलॉगस म्हटलेलं. आता डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड केव्हा बघा, द सेल गिव्ह राईज टू गॅमेट आर डिप्लॉइड मीन्स 2N अँड व्हेन द मिओसिस द सेल गिव्ह राईज गॅमेट्स विच आर हॅप्लॉइड. हे फार इम्पॉर्टंट आहे. डिप्लॉइड कुठे राहणार आहे, सुरुवातीला, आणि नंतर परत त्याचं काय होणार आहे, हॅप्लॉइड म्हणजे NN म्हणजे 4N किंवा 4 डॉटर सेल आपल्याला इथे मिळतात म्हणजे मिओसिसमध्ये. हे फार इम्पॉर्टंट आहे. हाऊ आर द हॅप्लॉइड सेल फॉर्म? हॅप्लॉइड सेल अंडरगो मिओसिस अँड रिडक्शन टेक्स प्लेस अँड हॅप्लॉइड सेल आर फॉर्म. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ हॅप्लॉइड सेल? आता हॅप्लॉइड सेल जर नाही झाल्यात तर काय होईल बघा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं किंवा लास्ट पिरियडलाही बोलले होते की ह्युमन बिईंगमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत आणि त्या मिओसिसमध्ये ते हाफ ऑफ होतात. म्हणजे मेल गॅमेटकडे 23 जातात, फिमेल गॅमेटकडे 23 जातात. त्यांचं ओव्हर क्रॉसिंग होऊन अगेन 46च राहतात. आपल्या पॅरेंट्समध्ये 46 होते, आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, आपल्या पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये म्हणजे न्यू जनरेशनमध्ये पण 46च क्रोमोझोम्स राहतील. ते नेव्हर चेंज, डझंट इट. म्हणजे हॅप्लॉइड होणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर नसतं झालं तर काय होईल, संख्या वाढेल आणि क्रोमोझोमची संख्या जर वाढली तर डिफरंट टाईप्स ऑफ डिसऑर्डर आपण बघितलेले आहेत. 9th स्टँडर्डला बघितलं होतं, फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं हेरिडिटीमध्ये. तर यामुळे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की मिओसिसमध्ये सेल काय होतात, हॅप्लॉइड होतात म्हणजे हाफ होतात. नाऊ सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फिनिश टुडे. काळजीपूर्वक अभ्यासा, सगळ्या फिगर वगैरे बघा आणि एक्झरसाइज पूर्ण सॉल्व करा. भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.